पहिले आपण भगवान शिवाची पूजा श्रावण महिन्यात कशी करायची हे बघूयात. श्रावण महिना म्हटलं की सर्वप्रथम भगवान महादेवांचे स्मरण केले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी श्रावण सोमवार व्रत करण्याची परंपरा आहे. सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. घरातील देवघरात किंवा शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करावी. शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, फुले, अक्षता अर्पण करावीत. आपल्या श्रद्धेनुसार अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तर श्रावण महिन्यात भगवान शिवाला काय बरं अर्पण करावे? तर पाणी, बेलपत्र, दूध, फुले, अक्षता, फळे आणि नैवेद्य. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ आणि अखंड असावे अशी धार्मिक परंपरा आहे. आता बघूयात आपण मंगळवारचे व्रत. तर श्रावणातील मंगळवार हा विशेषतः मंगळागौरी व्रतासाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः विवाहित स्त्रिया मंगळागौरीची पूजा करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी देवी गौरीची पूजा करून फुले, हळद कुंकू, नैवेद्य आणि विविध पूजा साहित्य अर्पण केले जाते. मंगळागौरीच्या पूजेनंतर महिलांकडून पारंपरिक फुगडी, झिम्मा आणि इतर खेळ खेळण्याची परंपरा आहे. त्यानंतर शुक्रवार देवीची पूजा. श्रावणातील शुक्रवार देखील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपल्या कुलचारानुसार लक्ष्मी, गौरी किंवा इतर देवीची पूजा केली जाते. घरामध्ये स्वच्छता करून देवीसमोर दिवा लावावा, फुले अर्पण करावीत आणि नैवेद्य दाखवावा. श्रद्धेनुसार देवीची प्रार्थना करून घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी इच्छा व्यक्त केली जाते. नंतर श्रावण महिना म्हटलं की नागपंचमी. श्रावण महिन्यातील नागपंचमी हा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी नागदेवताची पूजा केली जाते. नागदेवतेला दूध अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. मात्र नागपंचमीची पूजा स्थानिक परंपरा आणि कुटुंबाच्या प्रथेनुसार करावी. नागदेवतेचे स्मरण करून कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. श्रावण महिन्यातील एकादशी. श्रावण महिन्यात येणाऱ्या एकादशीला उपवास आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे स्मरण करून विष्णू सहस्त्रनाम, नामस्मरण किंवा आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना करता येते. उपवास करण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार वेगळी असू शकते. त्यानंतर श्रावण शनिवार. श्रावणातील शनिवार देखील अनेक भक्तांसाठी विशेष असतो. या दिवशी आपल्या श्रद्धेनुसार शनिदेव, हनुमान किंवा भगवान शिवाची पूजा केली जाते. काही ठिकाणी श्रावण शनिवाराचे व्रत आणि उपवास करण्याची परंपरा आहे. शनिदेवाची प्रार्थना करून जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात आणि सकारात्मकता लाभावी अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. श्रावण महिन्यात रोज काय करावे हे आपण बघूयात. तर श्रावण महिन्यात शक्य असल्यास रोज सकाळी लवकर उठून स्नान करावे, घरातील देवघर स्वच्छ ठेवावे आणि देवासमोर दिवा लावावा. आपल्या श्रद्धेनुसार ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा इतर देवतांचे नामस्मरण करावे. शक्य असल्यास मंदिरात जावे, पूजा करावी आणि गरजू व्यक्तींना अन्न किंवा आपल्या क्षमतेनुसार दान करावे. श्रावणात कोणते नियम पाळावेत? श्रावण महिना हा भक्ती, संयम आणि सात्विकतेचा महिना मानला जातो. या काळात देवाचे नामस्मरण करावे. शक्य तितके सात्विक आहार घ्यावा. राग, मत्सर आणि वाईट विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. गरजू व्यक्तींना मदत करावी. आपल्या कुटुंबाच्या धार्मिक परंपरा आणि कुलाचार पाळावेत. उपवास करताना आपल्या आरोग्याचा विचार करावा. व्रत म्हणजे केवळ उपाशी राहणे नाही, तर मन, वाणी आणि आचरणात संयम ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, श्रावण महिन्यात भगवान शिवासोबतच देवी, गौरी, भगवान विष्णू, नागदेवता, शनिदेव आणि आपल्या कुलदेवीची श्रद्धेने पूजा करता येते. तुमच्या घरातील परंपरा आणि कुलाचारानुसार व्रत उपवास करणे सर्वात महत्त्वाचे आहे. हर हर महादेव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियासोबत नक्की शेअर करा.